ही एक गोष्ट आहे जी मला नेहमीच रडवते. ते काय पुढे सांगतेच. पण त्याआधी सकाळी आज नाण्यासाठी मस्त इथे ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा आणि दही होतं. आजकाल ती छान अशी आपल्या हाताने खाते ना, याचा एक आनंदच वेगळा आहे, की ती आता शाळेत जायच्या आधी या सगळ्या गोष्टी शिकायला लागली आहे आणि आम्ही पण तिला इंडिपेंडेंटली खायला शिकवतो आहे. त्यानंतर आता आमच्यासाठी जेवणामध्ये मस्त इथे मसाले भात, कढी होती आणि सोबतच एक आलू पराठासुद्धा होता. संध्याकाळी म्हटलं आता उद्या ट्रिपला जायचं आहे म्हणून पहिले तूप गरम करून घेऊ, कारण 8 दिवसांपासून माझ्याकडे साय जमा झाली होती आणि परत येईपर्यंत ती खराब झाली असती. म्हणून मस्त असं तूप बनवून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. हे कांदे चिरायला घेतले ना, की माझ्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं, की ही एक गोष्ट आहे ना, जी मला नेहमीच रडवते. इकडे बाजूला छान असं तूपसुद्धा तयार झालं होतं आणि तुम्ही बघू शकता किती सारं भरपूर असं तूप तयार झालं आहे. आणि आता फायनली घरातलं सगळं आवरलं होतं. म्हटलं आता पॅकिंगही करून घेऊ. सो मी बॅग पॅक करायला घेतल्या आणि सोबत 1-2 कॉमेडी रील्सही शूट करायच्या होत्या, त्याही करून घेतल्या. आणि माझं हे सगळं आवरेपर्यंत रोशनने अनायाला छान असं या गेममध्ये बिझी करून ठेवलं होतं आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.